दोन्हीही संघाचे 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवायचे आहेत. दोन्ही संघाचे, अन्यथा दोन्हीही संघांना 2-2 धावेची पॅनल्टी देणार बघा. टायमिंग द्यायला लागलोय बरं का मी. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू 12th मॅन माझ्याकडे पाठवा. येत आहेत का 12th मॅन? विवेक सर, विवेक आपण जर्सी नंबर टाकल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे 12वा खेळाडू पाहिजे. जर्सी नंबर टाकला नाही त्यामुळं हां स्कोर अपडेट करायला प्रॉब्लेम येतोय, बाकी काही नाही. स्कोर अपडेट आणि बॉलर आणि फलंदाजांचं नाव कळाल्याशिवाय आपण क्रिक हिरो चालू करू शकत नाही. थोडंसं समजून घ्या आणि आपला 12वा खेळाडू इकडं माईकशी संपर्क साधू देत. धन्यवाद. धन्यवाद. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री कक्षाजवळ पाहिजेत. दरम्यान पंचांना विनंती आहे सामना चालू करावा. सामना हा 7 षटकांचा राहील. दोन्ही संघाच्या करंदारांना व खेळाडूंना दरम्यान चांगला चेंडू, स्ट्रेट ड्राईव्हचा सुंदर फटका, तिथं सुंदर असं क्षेत्ररक्षण विवेकचं आणि 2 धावा पूर्ण करतायत ते संजयजी पाटील यड्रावकर. पहिल्याच चेंडूवर 2 धावा करून त्यांनी आपलं व संघाचं खातं खोललंय. लेग स्पिन पद्धतीचा मारा करतोय तो दादा शिंदे सिटी एंड कडून. सामना करत होते संजयजी पाटील यड्रावकर. यावेळेला मात्र हा सरळ चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. अत्यंत सुंदर असा हा फटका, भिडोनच्या दिशेने मारलेला हा फटका सरळ सीमारेषे पार जातोय आणि 6 धावा मिळत आहेत. या चेंडूवर धाव संख्या होती ती 8. दरम्यान पुढचा चेंडू, या वेळेला मात्र थोडा लेग साईडच्या दिशेनं मारलेला हा फटका बॅटीच्या काही टप्प्यात आले नाही आणि निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा फटका, सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका, चेंडू जातोय सीमा पार. पुन्हा एकदा सिटी एंड कडून मारा करण्यासाठी सज्ज दादा शिंदे. या वेळेला ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा हा चेंडू, लेग स्पिन पद्धतीचा मारा, निर्धाव चेंडू. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या होती ती 12. अवघ्या 5 चेंडूत 12 धावा करतायत ते संजयजी पाटील यड्रावकर साहेब. चांगला फुलटॉस पद्धतीचा मारा. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, एक हलकासा फुलटॉस चेंडू, हा सीमा पार धाडण्याचा मोह संजयजी पाटील यड्रावकर यांना मोह आवरला नाही आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12. दरम्यान संजयजी पाटील यड्रावकर साहेब यांची जागा घेतोय तो आकाश पडियार, संघाचा आयकॉन खेळाडू.
बॉलिंग मार्कवर विवेक शिकलगार. एक अष्टपैलू आयकॉन खेळाडू विवेक शिकलगार सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारतात. सुंदर असा हा फटका लॉंग ऑफच्या दिशेने तडकावलेला हा चेंडू सरळ चेंडू जातो सीमा पार. आकाश मचले चौकारानं आपलं खातं खोलतोय. आकाश पुन्हा एकदा MSB एंड कडून मारा करते ते विवेक. सामना करतोय आकाश. चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीनं खेळून काढलाय तो आकाशनं. सरळ फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग करतोय तो विवेक. निर्धाव चेंडू. धावसंख्या होती ती 1/16. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर विवेक. थोडासा आखूट टप्प्याचा हा चेंडू सरळ सीमा पार धडकावतोय तो आकाश आणि 6 धावा मिळवण्यात यशस्वी ठरतोय तो आकाश मचले. थोडासा खराब असा हा चेंडू आणि या चेंडूला तितक्याच सुंदरतेनं तो फटका मारतोय आकाशनं आणि 6 धावा वसूल करतोय या चेंडूवर. दरम्यान धावसंख्या होती ती 1.3 षटकानंतर 1/22. पुन्हा एकदा MSCB एंड कडून विवेक शिकलगार सज्ज बॉलिंग मार्कवर. सामना करतोय आकाश मचले. यावेळेला मात्र मिडल स्टिक वरून ऑफ स्टिक कडे जाणारा हा चेंडू काही खेळता आलेला नाही आकाशला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातात स्थिरावतोय. चेंडू निर्धाव ठरतोय. पुन्हा एकदा MSCB एंडच्या बाजूने विवेक. सामना करतोय तो आकाश. या पद्धतीचा सुंदर चेंडू ऑफ स्टिकच्या आणि सरळ यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकाची चूक. त्याला वाटलं आपण अगदी सहज हा झेल टिपू आणि तो त्याच आपल्या आविर्भावात कधी झेल टाकला हे त्याचं त्यालाही कळलं नाही. दरम्यान यावेळेला मात्र उजव्या यष्टीच्या खूपसा बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी अवांतर घोषित केलं आहे. अवांतर धावसंख्येत 1 भर. धावसंख्या होती ती 1/23. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर विवेक. सामना करतोय तो आकाश. चांगला चेंडू. हा चेंडू हलकासा खेळून काढलाय. 1 धाव मिळवण्यात यशस्वी होतो आकाश मचले. 2 आकाश यावेळेला फलंदाजीमध्ये मैदानात. आकाश मचले व आकाश पडियार. आणि आकाशाच्या मगाशी आकाशामधून जो पाऊस बरसला त्या पद्धतीनं आता ते मैदानावर बरसतात का बघूया. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1/24. दरम्यान सिटी एंड कडून वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो तो संदीप बिरनगे. वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो संदीप बिरनगे सिटी एंड कडून. यावेळेला डाव्या यष्टीच्या खूपसा बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला आहे. अवंतर धावसंख्येत 1 भर. धावसंख्या होती ती 1/25. यावेळेला हा चांगला चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळला आहे विडांच्या दिशेनं आकाश मचलेनं. आणि बऱ्याच काळानंतर आता आकाश
पडियार स्ट्राईकवर. मगासपासून तो नॉन स्ट्राईकवरच होता. आल्यास पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स फटका मारण्याचा मोह. बॅटची कड घेऊन गेलेला हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर संदीप बिरंगे. सामना करतोय आकाश पडियार. चांगला चेंडू. थोडासा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. ऑफ स्टिंगच्या थोडासा बाहेर जाणारा हा चेंडू. हा चेंडू काही आकाशला खेळता आलेला नाही. सरळ त्याच्या बॅटच्या खालून गेलेला हा चेंडू निर्धाव चेंडू ठरतोय. यष्टीरक्षक संदीप बुर्ले दरम्यान पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. हा चेंडू काही आकाशला खेळता आलेला नाही. पुन्हा एकदा यष्टीरक्षक संदीप बुर्लेच्या हातात चेंडू स्थिरावला आणि निर्धाव चेंडू ठरतोय. दरम्यान षटकातील 5वा चेंडू. धावसंख्या होती ती 1 बाद 26. या वेळेला मात्र थोडीशी गोलंदाजाकडून चूक. धावसंख्या होती ती 32. या वेळेला मात्र रिव्हर्सचा फटका मारण्यात यशस्वी ठरतोय तो आकाश. आणि लागोपाठ 2 चेंडूवर 2 6 धावा वसूल करतोय तो आकाश. धावसंख्या होती ती तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 38. मगासपासून 3 चेंडू आकाशच्या बॅटला काही लागलेले नव्हते आणि 5वा आणि 6वा चेंडू त्यानं अशा पद्धतीनं बॅटला लावले की चेंडूनं सरळ सीमा रेषे पारचा रस्ता धरला आणि या 2 चेंडूवर त्यानं 2 सिक्सर मारून 12 धावावर खेळतोय तो आकाश पडियार आणि 7 चेंडूत 12 धावावर खेळतोय तो आकाश मचले. संजू मालक प्रेमी संघाची धावसंख्या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 38. दरम्यान चालू असलेला हा सामना जे प्रेक्षक सामना सुरू झाल्यानंतर आलेले आहेत त्या प्रेक्षकांसाठी हा सामना आता तुमच्या समोर जो चालू आहे तो महालक्ष्मी स्पोर्ट्स वर्सेस संजू मालक प्रेमी. जांभळ्या जर्सी मधून जे दिसत आहेत ते महालक्ष्मीचे खेळाडू आणि थोड्याशा गुलाबी रंगाच्या जर्सी मध्ये दिसत आहेत ते संजू मालक प्रेमी संघाचे खेळाडू. ज्या ज्या प्रेक्षकांनी आत्ता हजेरी लावले त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सुंदर यार्कर पद्धतीचा हा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा ठरला आणि हा फटका मला वाटतं स्टेडियमच्या बाहेर गेलेला हा चेंडू सरळ ठरतो.
आकाशनं याला प्रत्युत्तर दिलंय. चेंडू ठरतोय तो निर्धाव. षटकातील चौथा चेंडू. सामना करतोय आकाश पडियार. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा हा चेंडू. पंचांच्याकडे वाईडची दाद मागतोय तो आकाश पडियार. पंच काही त्याला साथ देताना दिसत नाही आहेत आणि चेंडू निर्धाव ठरतोय. पुन्हा एकदा एमएससी कडून विवेक शिकलगार. सामना करतोय तो आकाश पडियार. चांगला चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. त्याचा टान्सचा जो बदल ते होतं त्याचं ते अगोदरच ओळखून विवेकनं त्याला ओळखलं होतं आणि लेग स्टिकच्या बाहेर थोडासा चेंडू टाकला आणि हा निर्धाव चेंडू ठरतोय. दरम्यान पुन्हा एकदा एमएससी कडून मारा करतोय तो विवेक. षटकातील हा शेवटचा चेंडू. आकाश पडियार लॉंग ऑनच्या दिशेनं मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. बॅटीची कड घेऊन तो यष्टीरक्षकाच्या मागे गेला आणि एक धाव मिळण्यात यशस्वी होतो आकाश पडियार. दरम्यान षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1/46. संजू मालक प्रेमी या संघाची धावसंख्या होती ती 1/46 4 षटकाच्या समाप्तीनंतर. दरम्यान आमचे साथी कॉमेंटेटर मित्र मान्य श्री पांडुरंगजी आंधळे साहेब खास पंढरपूरहून समालोचक म्हणून इकडं आपल्याकडे आलेले आहेत. पुढील सूत्र मी त्यांच्या हाती देतोय. मान्य श्री पांडुरंगजी आंधळे साहेब. धन्यवाद खिचडी सर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 46 धावा होत आहेत. संजू मालक प्रेमी या संघाच्या दिशेने जर बघितलं गेलं तर अतिशय उत्कृष्ट धावसंख्या म्हणजे 100च्या आसपास 80-90च्या आसपास ही धावसंख्या जाऊ शकते. तर यावेळेस मात्र आकाश आणि गोलंदाजीसाठी येत आहे अक्षय पडियार. तर जातोय सरळ मैदानामध्ये 46 धावा. यावेळेस आखून टप्प्याचा चेंडू ऑफस्टिकच्या दिशेने तेच तरणार चेंडू. ज्यावेळेस चेंडू पडतो त्यावेळेस काटा थोडीशी काटा बदलतोय आणि ऑफस्टिकच्या जवळून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. धावसंख्या आहे तिथंच 5व्या षटकामध्ये पदार्पण केलेलं आहे षटकाने. पण पाहतोय आपण एक खेळाडू तो आकाश आहे तो 13 धावेवरती खेळत आहे आणि आकाश दुसरा तो मछला आहे तो मात्र 19 धावेवरती खेळत आहे. जोडी मैदानामध्ये जमलेले आहे. पुढील चेंडू अक्षय पडियार. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू हुक केलेला आहे. सरळ जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. येतोय दमदार आणि एक खणखणीत ब्रँड फुलेर लाईनचा टाकला. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र मात्र इथं थोडस 6 धावेमध्ये बदललेलं आहे. 52 धावा झालेल्या आहेत 5व्या षटकामध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. फुलेर लाईनचा चेंडू पॅडल स्वीप. थोडस शरीराला वळण दिलं आणि चेंडू लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा पाठवलेला आहे. येतोय दमदार पुन्हा एकदा जेपीएलचा थरारक षटकार.
टबाक डमडम चौका. याही वेळेस समाचार घेतला जातोय. आता मात्र येतोय बुम शाकाला का बुम 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 शाकाला का षटकार खटॅक. 68 धावा. धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचा चेंडू मैदानातून येणार. यावेळेस आकाशने 35 धावा आपल्या बॅटमधून उगवलेले आहेत केवळ 14 चेंडू मध्ये. एक उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते धमाकेदार. याही चेंडूवरती बॅटची घसर तिकड लागते. लेग साइडला खेळाडू आहे मोठा मासा. दादा शिंदे यांनी मात्र गलती केली नाही. एक उत्कृष्ट झेल. आणि फलंदाज येत आहेत संदीप पाटील. ही जोडी मैदानामध्ये काय करेल पर यावेळेस बघितलं गेलं तर आकाशने मैदानामध्ये जे 2-4 चेंडू मध्ये जे धमाकेदार षटकार मैदानातनं टाकले मैदानाच्या बाहेर ते मात्र दृश्य पाहण्यासारखं होतं. संजू मालक प्रेमी संघाकडे जर बघितलं गेलं तर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 68 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. आणि आता भोजन सुस्त आमचे महेश सर त्यांनीही अगदी उपहार घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा माईकशी जुटलेले आहेत. तर जाऊया मैदानाकडे. 68 धावा. तर यावेळेस मात्र पाहतोय आपण की कुठेतरी एका दुका तेरी एक मेरी एक अशा पद्धतीने 2-2 धावेने पुढे जातोय आपण. जवळ 70 धावा झालेल्या आहेत स्कोर पटावरती. आकाश मछले 21 धावेवरती खेळत आहेत. पुढील चेंडू येतोय. या वेळेस मात्र खरपूस समाचार घेतलेला आहे. चेंडू वन बाउंड जातोय सरळ सरळ स्टेट लाईन मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक शानदार जानदार येतोय झेपेलचा दर्शनीय चौकार. या चौकाराने धावसंख्येमध्ये उसळी 74 धावा. पाठीमागे गेलेले चेंडू आमच्या कमिटीचे एक्स्ट्रा बारके बारके खेळाडू आहेत बरं का. त्यांनाही विनंती आहे. खोल टप्प्याचा चेंडू येतोय मिड स्टिकला थोडा बाहेर पडतो. टर्न होतोय चेंडू. लॉंग द कार्पेट मिड विकेटला चेंडू अडवला जातो. यावेळेस मात्र दोन्ही फलंदाजाने धाव घेतलेले आहे. जवळजवळ मला वाटतं 75 धावा आलेल्या आहेत संजू मालक प्रेमी या संघाच्या मैदानातून बाहेर. संदीप पाटील बऱ्याच वेळानंतर स्ट्राइक वरती उंचापुरा तगडा खेळाडू आहे. क्षमता आहे त्यांच्या दंडामध्ये. क्लीव आहे मनगटामध्ये. बघूया काय होतं. आपल्या संघासाठी काय करतात. धमाकेदार षटकार चौकाराने सुरुवात करतात की आकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला येताना लॉंग द कार्पेट मिड विकेटला चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलता पण तो मध्यंतरी थांबवला. म्हणजे एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. 76 धावेचा डोंगर मात्र इथं आलेला आहे. आतापर्यंत 6वं षटक मैदानामध्ये प्रगती पथावरती मार्गस्थ लावताना अक्षय. जास्त फ्लाइट चेंडू आहे. स्लोअर पद्धतीचा नो बॉलचा इशारा केला पंचांनी. यावेळेस मात्र चेंडू एक धाव आणि दुसरी धाव घेतली फलंदाजाच्या साहाय्याने. नो बॉलचा इशारा दिलेला आहे. मेन पंच लारा यांनी नो बॉल घोषित केलेला आहे आणि या नो बॉलच्या 1 धावेमध्ये आणि बॅटच्या साहाय्याने 2 धावा म्हणजे या मैदानातून 3 धावा येतील आणि 3 धावेनं स्कोर पट सजला जाईल. 79 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. उघडा डोळे बघा नीट येते फ्री हिट. या वेळेस मात्र थोडासा फ्लाइट चेंडू आहे.
स्लोअर डिलिव्हरी मैदानामध्ये लॉंग द कार्पेट मिड विकेटला चेंडू जातो. एक धाव पूर्ण. धावचीची संधी असू शकते, पण मैदानामध्ये पंचांचा निकाल मात्र नकारात्मक विचार आहे. आणि या चेंडूवरती मात्र दोन्ही फलंदाजाने 2 धावा काउंट केलेल्या आहेत. या 2 धावेनं जातोय मी 81 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत संजू मालक प्रेमी या संघाच्या. यावेळेस मात्र चेंडू हुक केलेला आहे. सरळ चेंडू हवाई सफर करतोय. चेंडू गेलेला आहे पॉइंट लाईनच्या वरनं. वाह, छत्तीस धावा वैयक्तिक त्यांच्या बॅट मधून येत आहेत आणि संदीप पाटील मात्र खेळत आहेत. एक चेंडू आणि एक धाव. अक्षय यांच्या खात्यातले 19 धावा खर्च झालेले आहेत या षटकामध्ये. आणि निश्चित कुठेतरी कमिटीच्या माध्यमातून 6-7 षटकाचे सामने घोषित केलेले आहेत. एक षटक मगाशी पाऊस आला होता त्या निमित्तानं कमी केलेलं आहे. तर शेवटचं षटक कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी असेल बघूया. धावसंख्येचं हे षटक असतं, हाणामारीचं षटक असतं. आणि ज्यावेळेस या हाणामारीच्या षटकामध्ये ज्या धावसंख्या येते ती मात्र निर्णय जिंकण्यासाठी संघाला कुठेतरी मॅसेज देऊन जाते. जातोय आपण मैदानामध्ये संजू मालक प्रेमी संघाकडे. दोन्ही फलंदाज अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत. एक खेळत आहे 36 वरती, एक खेळत आहे तो 1 धावेवरती. आमचे कॅमेरामॅन वारंवार चित्र टिपत आहेत. टेनिस क्रिकेट .in लाईव्ह जे सर्व टीम आमचे साई भक्त तर ज्या प्रकारे आपल्या स्पर्धेला माननीय श्री प्रदीपजी बियाणी साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. CCG क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर तर्फे त्यांचं इथं सहर्ष स्वागत. या जे स्पर्धा आपण इथं बघतोय या सर्व स्पर्धांसाठी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक उत्तेजनार्थ जे शिल्ड झालेले आहेत त्या शिल्ड्सचे बियाणी परिवार यांच्या मार्फत दिलेले आहेत. त्या बियाणी परिवारामधील सदस्य माननीय श्री प्रदीपजी बियाणी इथं हजर आहेत. त्यांचं कमिटी मार्फत सहर्ष स्वागत. हा तर निश्चितच ज्याने या सामन्याचं निश्चितच एकत्रितपणे आणि यावेळेस मात्र खेळाडूच्या हातामध्ये येतो इझी कॅच. लॉलीपॉप कॅच म्हणलं जातं क्रिकेटमध्ये.
आणि यावेळेस मात्र एक मोठा षटकार पाहायला मिळतोय. बिग 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 षटकार, सिक्स. हवाई फायर, येतोय चेंडू, दमदार षटकार, खटॅक खटॅक खटॅक. 100 धावा, 101 ची गरज. आता होणारा सामना जयभीम स्पोर्ट्स विरुद्ध रणवीर स्पोर्ट्स. विकास पडियार, चेअरमन. मान्य श्री आमदार डॉक्टर राजेंद्रजी पाटील यड्रावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य असे क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आयोजित JPL चे 2025 चे हे सामने. या सामन्यांसाठी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ जे पारितोषिक दिलेले आहेत ते बियाणी परिवार, त्या बियाणी परिवारमधले सदस्य मान्य श्री प्रदीपजी बियाणी साहेब इथं आपल्याला उपस्थित झालेले आहेत. त्यांचं CCG कमिटीमार्फत एकदा सहर्ष स्वागत. तसेच मॅन ऑफ द मॅच JPL 2025 च्या या स्पर्धेसाठी कैलासवासी चिरंजीव भावेश पंकज बर्डे यांच्या स्मरणार्थ पंकज पोपटलाल बर्डे या परिवाराकडून सर्व चषक. तसेच यानंतरचा सामना रणवीर स्पोर्ट्स वर्सेस नयनतारा ऑप्टिकल्स. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. रणवीर स्पोर्ट्सचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रमुख मान्यवर आलेले आहेत, त्यांच्या हस्ते इथं नाणेफेक होईल. प्रमुख मान्यवर आलेले आहेत. रणवीरचा कोणताही प्लेयर असेल त्यानं नाणेफेकीसाठी यायचं आहे. दरम्यान महालक्ष्मीची पहिली जोडी मैदानात अक्षय धामणे व संदीप बुर्ले. बेस्ट बॉलर व बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतून जे निवडणार आहेत त्यासाठी चषक आहे ते माननीय श्री उत्तम बापूसो जाधव यांच्याकडून. आता होणारा सामना रणवीर स्पोर्ट्स विरुद्ध जयभीम स्पोर्ट्स. नाणेफेक होत आहे. आजचे हे नाणेफेकीचे प्रमुख पाहुणे आहेत प्रदीप बियाणी शेडजी यांच्या शुभ हस्ते हे नाणेफेक होत आहे. आमदार डॉक्टर राजेंद्रजी पाटील यड्रावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आयोजित JPL 2025 आजचा हा 5वा दिवस आणि इथं नाणेफेक होत आहे. प्रमुख पाहुणे इथं उपस्थित आहेत, यांच्या शुभ हस्ते हे नाणेफेक होत आहे.
रणवीर नाणेफेक जिंकलेला आहे. धन्यवाद बियाणी साहेब. यानंतर चालू असलेला हा सामना आजच्या सत्रातील तिसरा सामना संजू मालक प्रेमी वर्सेस महालक्ष्मी स्पोर्ट्स. यानंतर आणखीन 3 मॅचेस आहेत. सर्व सामने इथून पुढे 1 ते 2 षटक यातील कमी होतील. 6 किंवा 7 षटकांचे पुढचे सामने होतील. दरम्यान संजू मालक संघानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि 100 धावा फलकावर लावल्यात आणि 101 धावाचं आव्हान ठेवलंय ते महालक्ष्मी संघापुढं. यानंतर आपल्या कॉमेंट्री कक्षामध्ये उपलब्ध झाले ते महेशजी जानवेकर सर, खास कुरुंदवाडासाठी ते समालोचनासाठी आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्याकडे पुढील सूत्रे मी हाती देतोय. धन्यवाद सर. रात्रीचे 9:57 झालेले आहेत आणि आपण एक रोमहर्षक सामना पाहत आहे. 42 चेंडूमध्ये 101 धावांची आवश्यकता आहे आणि हा पहिला चेंडू खेळा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू उसळी घेतोय आणि थेट कॅमेरामनच्या डाव्या बाजूने जातोय तो 4 धावांसाठी. मगाशी जो काय पावसाचा व्यत्यय आला होता त्या व्यत्ययामुळे प्रति षटकामध्ये प्रति संघाचे 1-1 षटक आपण कमी केलेलं आहे. आणि संदीप पाटील यांचा चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला पंच संदीप बुर्ले याने आपला मोह टाळला. ड्राईव्ह करायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. गोलंदाजी करतायत ते संदीप पाटील महाराष्ट्र पोलीस. रणवीर स्पोर्ट्सचा कोणताही एक खेळाडू इकडे कॉमेंट्री कक्षाजवळ पाहिजे. त्यांची प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन जावा. आणि चेंडू अक्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या टोपीला लागून जातोय. झेल धावबादचा अपेल आणि पंचाने हे अपेल उचलून धरलंय. कमी धाव संख्येचा कमी षटकाचा असा सामना जरी आणि आता नवीन फलंदाज येतोय तो सिफान कडेगावकर. काल सिफानने 9 चेंडूमध्ये 24 धावांची घणाघाती खेळी केली होती. त्याच्यावरती आता आज बढतीचा पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवतोय संघ व्यवस्थापन. महालक्ष्मी 11 महालक्ष्मी म्हणजे समृद्धी भरभराट आणि रात्रीच्या 10 वाजून गेल्यानंतर सुद्धा मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. आज मैदानामध्ये 2 वेळेला पावसाचा व्यत्यय आला पण प्रयत्न करणाऱ्यांचे प्रयत्न अतिशय चांगले आहेत म्हणून वरुण देवाने वरून पाऊस सुद्धा थांबवला. आणि आता 42 चेंडूमध्ये 101 धावांची आवश्यकता असताना संघ खेळतोय. हा फुटा चेंडू खेळाय तो सरळ समालोचन कक्षाच्या दिशेने चेंडू येतोय 4 धावांसाठी आणि या 4 धावा उपयुक्त आहेत. आणि हा चेंडू कायसा वेगळ्या पद्धतीने खेळलाय. एका धावेसाठी आणि चेंडू सुटतोय. या दरम्यान दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पळतायत आणि संदीप बुर्ले सिफान पेक्षा अतिशय वेगाने पळतोय. धाव संख्या होती ती 1-10. जे प्रेक्षक वेळाने उपस्थित झालेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामने 8 षटकांच्या ऐवजी आपण आता 7 षटकांचे केलेले आहेत. पावसाचा जो कालावधी याच्यामधून कमी केलेला आहे आणि त्यामुळे षटकांची संख्या सुद्धा प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक डावामध्ये 1-1 षटकाने सामना कमी होतोय.
संदीप पाटील गोलंदाजी करतायत महाराष्ट्र पोलीस. यष्टरक्षण करतायत ते यड्रावकर साहेब. आणि हा चेंडू ब्लॉक मध्ये टाकायचा प्रयत्न आहे आणि दोन्ही फलंदाजांच्या मध्ये मिसअंडरस्टँडिंग. थेट फेक केली जाते डेंजर एंडला संदीप कडून. आणि हा प्रयत्न जर बॅकअपला कोण असतं तर आणखीन काहीतरी वेगळा निर्णय दिसला असता. एक षटकाच्या अखेरीस 1-11 1-1-1-1 ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये नेल्सन असं म्हणतात. एक षटकाच्या अखेरीस 1-11. मैदानामध्ये साधारणतः आता 26°C तापमान आहे. मैदानामध्ये तापमान कमी झाले मात्र प्रेक्षकांचा रोमांच कसा वाढेल याची पूर्ण खबरदारी सर्व संघातील खेळाडू घेत आहेत. काही बाल प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत आपल्या जुन्या पिढीतील आपल्या कुटुंब प्रमुखांच्या बरोबर. आणि आता दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीला भार सोपवला जातोय तो आकाश पड्यारकडे. या अगोदर फलंदाजी करत असताना आकाश पड्यार आणि आकाश मचले दोन्ही फलंदाज एकत्र होते. आणि मैदानामध्ये निरभ्र काळा आकाश आहे. चंद्र साक्षीला आहे आणि प्रेक्षक सुद्धा साक्षीला आहेत. आणि चेंडू स्टेअर करायचा प्रयत्न छोट्या सिफानचा. या स्पर्धेने सिफान कडेगावकर, आदित्य क्वाने, अभिराज यड्रावकर, पार्श्व पाटील असे नामांकित उदयोन्मुख खेळाडू या स्पर्धेने आपल्याला दिलेले आहेत. जयसिंगपूरचे क्रिकेट त्यांच्या भविष्यातील क्रिकेट त्यांच्या खांद्यावरती असेल. आणि उजव्या स्टेजच्या खूप बाहेर असणारा हा चेंडू आणि थेट फेक केले जाते. आणि या दरम्यान फलंदाजाने एक धाव पूर्ण केलेली आहे. आपण पाहताय क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर. आणि पंच शिवराम गस्ते मैदानामध्ये येणारा प्रत्येक क्षण आणि क्षण अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करत असतात. त्यांचं स्मित हास्य ते समर्जन कक्षामधून सुद्धा दिसतंय. आणि हा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर खेळायला फटका सिफानचा. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पळतोय आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. हा फटका खेळला होता तो संदीप बुर्लेने. आर यू रेडी असं आपल्याला आवाज येतोय. मैदानामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी जे जे काही चांगलं आवश्यक आहे ते सर्व काही क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरने आपल्याला उपलब्ध करून दिले. धावसंख्या ती 1-16 1.3 षटकांचा खेळ झालेला आहे. आणि चेंडू ज्या वेगाने येतोय त्याच वेगाने जातोय तो लॉंग ऑफला. चेंडू अडवला जातोय परत चेंडू जातोय तो लॉंग ऑनला. आणि ह्या दरम्यान दोन धावा फलंदाजांच्याकडून घेतल्या जात आहेत. या मैदानाचं थेट प्रसारण आपण मैदानामध्ये ज्या 2 स्क्रीन लावलेले आहेत त्याच्यामध्ये अतिशय सूक्ष्म पद्धतीने चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला स्पष्ट दिसतोय. 1-18. आणि हा स्लोअर वन चेंडू पडल्या क्षणी चेंडू आउट कटर होतोय आणि मिड विकेटला खेळायचा प्रयत्न होता तो संदीपचा. संदीप खेळतोय 6 चेंडूत 10 या धावसंख्येवर. जे प्रेक्षक उभे राहून सामना पाहतायत त्या सर्व मान्यवर प्रेक्षकांना विनंती आहे कृपया आपण आसनस्थ व्हावं. अकिवाड मधून सुद्धा काही मान्यवर प्रेक्षक आलेत. कृपया आपण सर्वांनी बसावं. धाव संख्या स्थिरावलेली 1-18. 31 चेंडू मध्ये 83 धावांची आवश्यकता आहे. आणि हा चेंडू बॅटची कट घेऊन येणार एज चेंडू सरळ जातोय देष्टांच्यावर. बाद झालेला संदीप बुर्ले सारखा आश्वासक चेहरा बाद होऊन परतोय. बाद झालेला हा दुसरा फलंदाज. धाव संख्या आहे 2-18. 101 धावांचा पूर्ण दबाव दिसतोय. अक्षय धामणे संदीप बुर्ले ही सलामीची जोडी आता बादून परतल्यानंतर सिफानला साथ द्यायला आता नवीन फलंदाज कोण येतोय ते आता पाहायचं आहे. आणि पुन्हा एकदा हॅलो JPL 2025 या सामन्यांना भेट देण्यासाठी आमचे सहकारी माजी नगरसेवक बाळासाहेब वगैरे साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं JPL कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत.
JPL 2025 या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ संघासाठी ज्यांनी आकर्षक असे चषक दिलेले आहेत, त्या चषकांचे पुरस्कर्ते मान्य श्रीमान प्रदीप शेठ बियाणी. बियाणी परिवाराने जयसिंगपूरच्या उद्योग विकासामध्ये अतिशय मोलाचं योगदान दिलं. त्या बियाणी कुटुंबियाचे कुटुंब प्रमुख प्रदीप शेठ बियाणी या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत. मान्यवरांचं संयोजन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत. यानंतर आणखीन एक जबरदस्त आकर्षक असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स विरुद्ध रणवीर सुपर किंग्स. संदीप पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीला. संदीप पाटील MSB एंड कडून, त्यांच्या समोर आहे तो सिफान. 30 चेंडूमध्ये 83 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑनचे खेळाडू सीमारेषेवरती आहेत. आणि संदीप पाटील महाराष्ट्र पोलीस सतरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. सज्जनांची साथ, दुर्जनांची आणि हा सरळ बॅटने चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने खेळाय. क्लासिकल शॉट. जे फलंदाज क्रिकेट शिकतायत आणि चेंडू पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी खेळलाय तो पॉइंटच्या दिशेने. बॅट उंच घेऊन शेवटच्या क्षणी बॅट खाली घेतली जाते सिपानकडून. सिपानचे बॅटिंगचा स्टान्स अतिशय क्लासिकल. आणि आता विवेक शिकलगार या मैदानावरती लहानाचा मोठा झालेला विवेक शिकलगार. 2 बाद 25 अशी धावसंख्या असताना 28 चेंडूमध्ये 76 धावांची आवश्यकता आहे. आणि चेंडू खेळला आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. आणि एका 2 तिसऱ्या टप्प्याला क्षेत्ररक्षकाकडे जातो. या दरम्यान 2 धावांसाठी फलंदाज पळतायत आणि थांबून येणारा थ्रो. 2 धावा काही रोखू शकत नाही. धावसंख्या येते 2 बाद 27. बरेच प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित झालेले आहेत. उद्या रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. आणि सुट्टीच्या दिवशी आदल्या दिवशी शनिवार आपला सर्व कामाचा व्याप सांभाळून ही मान्यवर क्रिकेट रसिक मैदानामध्ये उपस्थित आहेत. आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि चेंडू पडल्या क्षणी रिव्हर्स फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू सुरक्षित जातोय एड्रावकर साहेबांच्या हातात. त्याच्यानंतर जातोय तो पॉइंटवर. त्यानंतर जातोय तो स्वीपर कव्हर मध्ये. या क्रिकेट स्पर्धेनं उदयोन्मुख खेळाडूंना स्थान दिलं, ज्येष्ठ खेळाडूंचा सन्मान केला आणि व्यावसायिक खेळाडूंना पूर्ण संधी दिली, मोकळीक दिलेली आहे क्रिकेट खेळायला. 2 बाद 27 अशी धावसंख्या आहे. आणि चेंडू फ्लिक केला मिड विकेटला. 2 खेळाडू चेंडूवर येत आहेत आणि या दरम्यान दोघांच्या मध्ये एक धाव विवेक दुसऱ्या धावसाठी पुढे जातोय आणि थांबतोय. संदीप पाटील जवळ चेंडू आहे आणि आता 25 चेंडू मध्ये 73 धावांची गरज आहे. जर 25 चेंडू मध्ये 73 धावा होऊ शकल्या तर आणखीन एक रोमांचक, आक्रमक आणि डोळ्याची पारणी फेडणारी फलंदाजी या दोन्ही फलंदाजांच्याकडून किंवा उर्वरित संघातील खेळाडूंच्याकडून तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता सिफान सामोरा जातोय. आणि चेंडू स्टेअर केलाय. यष्टिरक्षकाच्या उजव्या हाताजवळून 4 धावांसाठी अतिशय वेल कॅल्क्युलेटेड शॉट. अतिशय मोजून मापून
खेळ आहे तो डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडूवरती खेळाडू येतोय, त्याच्याजवळ चेंडू राहतोय आणि या दरम्यान दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पळतोय आणि बॅकअप केले जाते ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्रिकेटमध्ये वन्स मोर नसतो. 3 बाद 34 अशी धावसंख्या आहे आणि 22 चेंडूमध्ये 67 धावांची आवश्यकता आहे. सिफान आणि अक्षय पडियार गोलंदाजी आहेत आणि समोर आहेत ते आकाश पडियार. आणि चेंडू परत एकदा हेलिकॉप्टर शॉट प्रमाणे खेळलाय तो. स्वीपर कव्हर मध्ये 1 धाव पूर्ण केलेला. सिफानचा कॉल आहे दुसऱ्या धावेचा आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. 2 चेंडूवरती सलग 2-2 धावा घेत आहेत. पण क्षेत्ररक्षण करणारा सर्व खेळाडू अतिशय मनातून खुश असतील, कारण चौकार षटकारापेक्षा 2-2 धावा गेले तरी त्यांना कुठलाही धोका होणार नाहीये. धावसंख्या झालेली आहे 3 बाद 36. 21 चेंडूमध्ये 65 धावांची गरज आहे. 21-65. आणि हा अक्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न, आणि जे काही प्रेक्षक या ठिकाणी आहेत अतिशय चांगला आनंद घेत आहेत त्या क्रिकेट स्पर्धेचा. धावसंख्या 3.4 षटकांच्या अखेरीस 3 बाद 36. 20 चेंडूमध्ये 65 धावांची गरज आहे. आणि हा चेंडू खेळलाय मिड विकेटला. 1 धाव पळून काढल्या. चेंडू जातोय दुसऱ्यांदा धावेसाठी फलंदाज प्रयत्नात, मात्र त्याने निर्णय बदललेला आहे. थेट फेक येते ती डेंजर एंडला. 3 बाद 37. आणि वाहिद यांचा स्वतंत्र प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मैदानात आहे. खूप प्रोत्साहन देत आहेत वाहिद यांना. आणि हा स्लोअर 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 वन. यष्टीरक्षक यड्रावकर साहेबांना सुद्धा थांबून चेंडू पकडावा लागतोय. धावसंख्या ते 3 बाद 38. आणि स्लोअर वन नसतात तर फलंदाजाचे लय बिघडवण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला तो एक प्रयत्न असतोय. 3 बाद 38. आणि चेंडू स्टेअर केला थर्डमेच्या दिशेने. वाहिद चेंडूच्या मागे धावतायत आणि वाहिद पेक्षा चेंडू वेगाने सीमारेषेच्या बाहेर जातोय. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर असलेला आणि नो बॉलचं परीक्षण करायला सांगतायत. DRS घेतलंय. पायातला नो बॉल. धावसंख्या आहे 4 षटकांच्या अखेरीस 42. पण अजूनही आपण तिसरा पंचांची मदत घेतोय. धनंजय डुबल.
4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 3 बाद 42. 18 चेंडूमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. सामना अतिशय रोमांचक होईल. आणि आता गोलंदाजीचा भार सोपवला जातोय तो वाहिद ऐनापुरे. वाहिद ऐनापुरे उंचापुरा तगडा गोलंदाज. आणि वाहिद यांचं स्वागत. चेंडू उंच हवेत आहे आणि हा झेल टिपला जातोय आणि क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या क्षणी अक्षरशः रमेश कडून हा झेल टिपला जातोय. आणि स्क्रीनवरती हा झेल दिसतोय बघा. रमेश गोसावी. आणि पुन्हा एकदा प्रेक्षक रिप्लेला सुद्धा टाळ्या देतात. हे चांगल्या खेळाडू वृत्तीच्या प्रेक्षकांचे हे चांगले संकेत आहेत, चांगले चिन्ह आहेत. धाव संख्या आहे 4 बाद 42. वाहिद ऐनापुरेंच्या गोलंदाजीवरती संपूर्ण श्रेय द्यायला पाहिजे. ते क्षेत्ररक्षक रमेश गोसावी लॉंग ऑनला चेंडू बाहेर जात असतो वाटत असताना स्वतःचा तोल सांभाळून चेंडू दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी पकडला. खरोखर अतिशय चांगला जे नवीन प्रेक्षक खेळाडू सामना पाहत आहेत त्यांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा खेळ झेल. नवीन बॅट्समन मैदानात येतोय तो संदीप बिरनगे. वाहिद ऐनापुरे यांना पहिल्या चेंडूवरती यश मिळालेलं आहे. बाद झालेले फलंदाज झाल्यानंतर धावसंख्या ते 4 बाद 42. विजयासाठी 17 चेंडूमध्ये 59 धावांची गरज आहे. आणि आता चौकार षटकारांशिवाय सामन्याचं एक षटक तर आपण कमी केलेलं आहे. आणि चेंडू खेळला येतो बॅकवर्ड कव्हर पॉइंट मध्ये टप्प्या पडून चेंडू उंच जातोय. आणि या दरम्यान एक धाव घेतलं तर चेंडू जातोय तो परत पुन्हा एकदा गोलंदाजी हातामध्ये. दरम्यान फाईन लेगला क्षेत्ररक्षण करणारे जयसिंगपूर नगर परिषदे जयसिंगपूरच्या वाहिकेचे वाहक मान्य श्रीमान प्रदीप सावंत. आज त्यांचा वाढदिवस आहे. तमाम जयसिंगपूरकरांच्या वतीने प्रदीप सावंत आपल्याला अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा सर. प्रदीप सावंत सर औक्षवंत व्हा. 4 बाद 43. आणि चेंडू पुंच हवेत आहे. पुन्हा रमेश आणि हा चेंडू जातोय थेट मैदानाच्या बाहेर. आणि हा चेंडू खेळला होता तो प्रेक्षक कोणत्याही विशिष्ट संघाचं कौतुक न करता चांगल्या खेळाला चांगल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. आणि गेल्या 3 दिवसातील हा मैदानातील दुसरा वाढदिवस. वाढदिवसाची उद्घोषणा होताच लोक सर्व प्रेक्षक टाळ्या वाजून खेळाडूला शुभेच्छा द्या. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. मिड विकेटला आहे. गोसावी चेंडूच्या मागे जातो. त्यांची उंची कमी पडते. चेंडू जातोय थेट अतिथी कक्षामध्ये. आणि हा षटकार चौकार आतश
क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आपल्या सर्वांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध आहे. आपल्याला विनंती आहे, मान्यवर प्रेक्षक या ठिकाणी जे उपस्थित उभे राहून सामना पाहत आहेत त्या सर्वांनी कृपया प्रेक्षागृहामध्ये बसलं तर हे मैदान आणखीन भरलेलं दिसेल. मैदानाच्या प्रवेशद्वारावरती काही माता भगिनी सुद्धा सामना पाहण्यासाठी आत येण्यासाठी इच्छुक आहेत. आणि स्क्रीनवरती बघा प्रेक्षक हे छोटे बाल प्रेक्षक बघा. खरोखर हे मुंबईकर मंडळी आपले संपूर्ण हालचाल टिपतायत आणि हात उंचावून सर्व प्रेक्षक या ठिकाणी एक मात्र झालं. गेल्या 2 दिवसापासून जयसिंगपूरच्या परम पवित्र ग्राम सिद्धेश्वराच्या यात्रेतले पिपाने मात्र गायब झालेले आहेत. तो एक आवाज होता जो मैदानामध्ये रोमांच निर्माण करत होता आणि त्यांची ठरलेली जागा होती आपलं लॉर्ड्सची बाल्कनीची प्रतिकृती ज्या ठिकाणी यड्रावकर साहेब नियोजित इमारत बांधत आहेत त्या ठिकाणी ते सर्व प्रेक्षक बसून पिप्पाण्यांचा आवाज काढत होते. पण अजून सुद्धा आपण पाहताय MSCB कॉलनीतली जी उंच इमारती आहेत तिथून सुद्धा प्रेक्षक बसलेले आहेत. धावसंख्या 4/56 आहे. 12 चेंडू 45 धावा. रमेश गोलंदाजीला आहेत आणि चेंडू हवेत आहे आणि एक धाव पळतायत बिरंगे. सिफान दुसरा धावसाठी पळतायत आणि फेक येते थांबून अतिशय हळू. 11 चेंडू आणि 43 धावा. 4/58 अशी धावसंख्या आहे. या ठिकाणी समोर समालोचन कक्षाच्या थेट समोर ज्या उंच उंच इमारती आहेत त्या सर्व ठिकाणी प्रेक्षक क्रिकेटप्रेमी नागरिक आपल्या माता भगिनी सामना पाहत आहेत. हे खरं यश आहे क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचं JPL 2025 च्या निमित्तानं. आणि चेंडू खेळलाय पुन्हा एकदा मिड विकेटला एका धावेसाठी. पण एकेरी दुहेरी धावांच्यावरती संतुष्ट असतील ते क्षेत्ररक्षण करणारे संजू प्रेमी 11चे खेळाडू. कारण जवळपास प्रत्येक चेंडूवरती चौकारांची अपेक्षा आहे आणि सिफान या 2 धावांच्या सहाय्याने पोहोचतोय 15 चेंडू 40 या धावसंख्येवर. आणि सिफान थोडासा दमलाय असं वाटतंय. सिफान कडेगावकर आणि चेंडू जातोय तो लॉंग ऑनला. चेंडूवरती एक धाव पळतायत 2 खेळाडू चेंडूवरती येतात. दुसरा चेंडू फलंदाज पळतायत आणि एकटाच पळतोय बेरनगे आणि सिफान बाद होतोय. ज्याच्यावरती संपूर्ण संघाचे दारोमदार होतं भवितव्य होतं तो सिफान विषण्ण मनाने आता मैदानाच्या बाहेर जातोय. मात्र खेळाडू सुद्धा कौतुक करतायत. एकच धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये हा फलंदाज बाद होतोय. महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय आणि बाद झालेला फलंदाज सिफान. धावसंख्या 5/61. 9 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. मैदानावरती स्क्रीनवरती तुम्हाला सर्व खेळाडू अतिशय सुस्पष्ट पद्धतीने दिसत आहेत. 9 चेंडूमध्ये 40 धावा. आणि आता उंच इमारती ज्याचा उल्लेख करतोय बघा त्या माता भगिनी आपल्या सामना पाहतायत. त्यांचंही क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीने सहर्ष स्वागत. आपण स्क्रीनवरती दिसताय ताई साहेब आपलंही सहर्ष स्वागत. त्यांना स्क्रीन दिसत नाहीत पण जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणि हा उजव्या यष्टीच्या बाहेर असलेला चेंडू आणि हे बघा आपले कंपाऊंड संरक्षित भिंतीवरती आपले आरामात पूर्ण AC मध्ये बसलेले प्रेक्षक. आपण हात करायचा सर आणि हात करून आणि झेलबादचा अपील. मेन गेटच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी थोडासा रस्ता रिकामा करायचा आहे. प्रमुख मान्यवर येत आहेत. रस्ता थोडासा रिकामा करून द्यायचा आहे. प्रेक्षक गॅलरी अजून भरपूर शिल्लक आहे. आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे आपण गॅलरीमध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. राहुल पडियार आणि संदीप बिरंगी ही जोडी मैदानामध्ये. धावसंख्या आहे ती 6 षटकांच्या अखेरीस 5/62. 6 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे.
मेन गेटच्या समोर जे क्रीडा रसिक आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण गॅलरीमध्ये स्टेडियममध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच मेन गेटच्या समोर ज्या टू व्हीलर्स लावलेल्या आहेत त्या देखील ज्यांच्या ज्यांच्या टू व्हीलर्स आहेत त्यांनी थोडंसं साईडला पार्किंग करायचं आहे. पाण्याचा छोटा टँकर येणार आहे त्यामुळे मेन गेटच्या समोर ज्यांनी ज्यांनी टू व्हीलर्स लावलेले आहेत त्यांनी थोडीशी त्या बाजूला करायचे आहेत. मेन गेटच्या समोरचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी स्टेडियमवर स्थानापन्न व्हायचं आहे. अत्यंत रोमहर्षक असे हे सामने चाललेले आहेत त्याचा तुम्ही आस्वाद घ्यायचा आहे. भव्य दिव्य असे डे नाईटचे हे IPLच्या धर्तीवरचे सामने इथं तुम्ही पाहताय. भविष्यात IPLचे काही सामने इथं आपल्यासाठी देखील खेळवण्याचा मानस आहे. सहा चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे आणि आता गोलंदाजीला येत आहेत स्वतः संजय पटेल यड्रावकर साहेब. आणि हा पहिला चेंडू खेळला आहे मिड विकेटला एका धावेसाठी. 10 पावलांचा रनअप कुरुंदवाडच्या सीताबाई पटवर्धन प्रशालेच्या मैदानावरती अर्थात SP स्कूलच्या मैदानावरती 1995 साली यड्रावकर साहेब खेळत होते. तेव्हापासून आम्ही त्यांचा खेळ पाहतोय. आणि हा चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. मात्र कोणताही धोका नाही आहे. राहुलचा हा षटकार. आणि हा दुसरा षटकार एक्स्ट्रा कव्हर पॉइंट स्वीपर कव्हरच्या दिशेने. धाव संख्या होते 75. 3 चेंडूमध्ये गरज आहे. 3 चेंडू 26 धावा. आणि आता उजव्या हाताने ओव्हर द विकेट होतं. आता थोडीशी बाजू बदलण्यात आलेली आहे. उजव्या हाताने राऊंड द विकेट. आणि चेंडू जातोय जमिनी समांतर मिड विकेटच्या दिशेने आणि खेळाडू थांबू शकत नाही. 4 धावांसाठी जातोय. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या धावांची गरज. आणि पुन्हा एकदा चेंडू स्वीपर कव्हर मध्ये लॉंग ऑफला षटकार. 85 धावा होत आहेत.